नमस्कार, मी डॉक्टर राहुल भोईटे। आज आपण पाहणार आहोत अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक म्हणजे नेमकं काय। आम्ही ओपीडीत असतो, पेशंट येतात आणि आम्हाला म्हणतात की डॉक्टर माझ्या मुलाला ना भारीतलं अँटीबायोटिक द्या, किंवा काही पेशंट म्हणतात की सलाईनमध्ये ना अँटीबायोटिक टाका, ते पावडरवालं, म्हणजे मी लवकर बरा होईल। किंवा काही पेशंट येतात आणि सांगतात की मी 3 दिवस ॲझिथ्रोमायसिन खाल्ली, किंवा माझ्या मुलाला मी झिपी दिली, घसा दुखत होता म्हणून मी अल्ट्रोसिन खाऊनच आलो आहे डॉक्टर। तर ही सगळी जी तुम्ही नावं घेतात ती आहेत अँटीबायोटिक। पण काय तुम्हाला खरंच अँटीबायोटिक विषयी सगळं माहिती आहे? ते आज आपल्याला पाहायचं आहे। तर सर्वात प्रथम अँटीबायोटिक म्हणजे नेमकं काय, तर रोगजंतू जे व्याधी निर्माण करतात अशा रोगजंतूंना नष्ट करणारी औषधं म्हणजे अँटीबायोटिक, म्हणजे मराठीमध्ये प्रतिजैविक। तर त्याच्याविषयी आज आपण सखोल चर्चा करणार। अँटीबायोटिक असं म्हणता येईल ढोबळमानाने की पेनिसिलिन हे सर्वात पहिलं अँटीबायोटिक। अलेक्झांडर फ्लेमिंग याने 1928 मध्ये याचा शोध लावला आणि अतिशय आश्चर्यकारक औषध म्हणून ते लवकरच प्रसिद्ध पावलं। कारण पहिल्या महायुद्धामध्ये बरेचसे सैनिक, त्यांना ज्या दुखापती झाल्या होत्या त्यामध्ये जो जंतूंचा प्रादुर्भाव झाला, त्या जखमा खराब झाल्या आणि त्यामुळे त्यांचे मृत्यू झाले। परंतु पेनिसिलिनचा शोध लागल्यानंतर असं दिसलं की हे जे रोगजंतू आहेत, जे आजार निर्माण करतात, यांना खूप मोठ्या प्रमाणावर मानव समूहाला आळा घालता आला, त्याच्यावर विजय मिळवता आला। आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा लाखो सैनिकांचे प्राण ह्या पेनिसिलिनमुळे, नुसत्या सैनिकांचेच नाही तर पूर्ण पृथ्वीवरच्या मानवजातीला ते वरदान ठरावं असं ते औषध होतं। आणि त्याच्यामुळे विविध प्रकारच्या आजारांवर आपल्याला विजय मिळवता आला। ह्या अँटीबायोटिकमुळेच ऑपरेशन्समध्ये होणारे धोके, जंतुसंसर्गाचे धोके आपल्याला टाळता येतात आणि सर्व ऑपरेशन्स हे यशस्वी होऊ लागले। अँटीबायोटिक्समुळेच अगदी साध्या साध्या आजारांमुळे समूहाच्या समूह 7 रोगांमध्ये प्रभावित व्हायचे, खूप लोकसंख्येने मृत्यू पावायचे, ते थांबलं। अशा प्रकारे अँटीबायोटिक्स हे माणसाला मिळालेलं वरदान आहे। लाखो करोडो लोकांची जीव आतापर्यंत त्याच्यामुळे वाचत आलेले आहेत। आता हे अँटीबायोटिक जे आहेत ते कशावर काम करतात, तर जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि काही आहेत पॅरासाइट्स, या प्रकारच्या जीवाणूंवर, रोगजंतूंवर अँटीबायोटिक्स काम करतात। उदाहरणार्थ टायफॉइड, न्यूमोनिया, डायरिया, नंतर त्वचेचे संसर्ग, जिथे कुठेही सेप्टिक होणार आहे, पस होणार आहे, जे बॅक्टेरियामुळे निर्माण होतात, तिथं आम्ही ही अँटीबायोटिक्स वापरतो आणि रोगाचा खरंच जीव वाचतो। आता ही अँटीबायोटिक एवढी महत्त्वाची आहेत, परंतु त्याचे आपण हे पण दुष्परिणाम पाहणार आहोत की का अँटीबायोटिक्स विषयी का आपल्याला काय सावधान का बरं राहायचं एवढं। तर प्रत्येक गोष्टीला जसेच फायद्याच्या गोष्टी आहेत त्याचे तोटे पण आहेत। मी म्हटलं की अँटीबायोटिकमुळे मानवाचे जीव वाचायला लागलेत आणि लोकसंख्या जी खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू व्हायचे ते थांबलं। तर त्याची दुसरी बाजू आहे अँटीबायोटिक्सची, आणि त्याचं मुख्य कारण हे की अँटीबायोटिक्स देत असताना आपल्याला काळजी घेतली जात नाही डॉक्टरांकडून किंवा पेशंटकडून, तिथे हे दुष्परिणाम व्हायला लागतात। अँटीबायोटिकचे काय दुष्परिणाम आहेत, तर मी मागाशी म्हटलं की अँटीबायोटिक्स हे बॅक्टेरियावर काम करतात, व्हायरसवर नाही।
आणि खूप सारे आजार, विशेषतः लहान मुलांमध्ये जे श्वसनाचे आजार आहेत, किंवा अजून खूप मोठी यादी आहे की जे बॅक्टेरियामुळे नाही तर व्हायरसमुळे होतात. उदाहरणार्थ व्हायरसमुळे होणारा कावीळ, डेंग्यू, कांजण्या, गोवर, व्हायरल डायरिया, अगदी तुमचा कोविड इथपर्यंत व्हायरसमुळे होणाऱ्या आजारांची यादी आहे. तिथे अँटीबायोटिक काहीच काम करत नाहीत. हां, त्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये अजून दुसरं सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून एक प्रिकॉशन म्हणून अँटीबायोटिक वापरलं जातं. परंतु कुठल्याच व्हायरल डिसीजवर म्हणजे विषाणूजन्य आजारावर अँटीबायोटिक्स काम करत नाहीत. आणि असं व्हायरल इन्फेक्शन असतानासुद्धा भरमसाठपणे बेसुमार अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. आपल्या देशात तर डॉक्टर अँटीबायोटिक्सचा वापर करण्याऐवजी पेशंट स्वतः अँटीबायोटिक्स खातात. जसं मी मागाशी उदाहरणं दिली की काही अँटीबायोटिक्स लोकांना माहीतही नाही कशासाठी आहेत, त्याचा उपयोग काय, त्याचे तोटे काय, तरी स्वतःच मेडिकलवर जाऊन ते खातात. तर याच्यामुळे काय होतं, तर सगळ्यात प्रथम आपल्या आतड्यामध्ये ना प्रोबायोटिक्स म्हणजे काही उपयोगी, आपल्या शरीराला उपयोगी असे काही सूक्ष्म जीवजंतू आतड्यामध्ये आहेत, पूर्ण शरीरात आहेत. तर हे अँटीबायोटिक्स त्यांनासुद्धा नष्ट करतात. हे प्रोबायोटिक्स म्हणजे उपयोगी जंतू हे आपल्या शरीराचं पचन घडवून आणणे, शरीराला व्हिटॅमिन्स आणि इतर जीवनसत्व मिळवून देणे आणि त्या योगाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतात. मग अँटीबायोटिक्समध्ये त्याच्यावर दुष्परिणाम होतो आणि आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, पचनशक्ती कमी होऊ शकते. प्रत्येक अँटीबायोटिकला काही ना काही साईड इफेक्ट आहेत, ते त्याच्यासोबत असतात, ते डॉक्टरांना माहीत असतात, म्हणून डॉक्टर त्याचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करतात. त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही अगदी बेशुमारपणे अँटीबायोटिक्स तुम्हाला दिली जातात, तर जे बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा त्या अँटीबायोटिक्सला पचवण्याची क्षमता निर्माण करतात. आणि पूर्वी ज्या अँटीबायोटिक्सने उदाहरणार्थ टायफॉईड सहज बरा व्हायचा, आता ती अँटीबायोटिक देऊन तो टायफॉईड हा बरा होत नाही. TB-साठी जी औषधं आम्ही आतापर्यंत वापरत होतो, तर तिथे सुद्धा MDR TB म्हणजे मल्टी ड्रग रेजिस्टंट TB, त्या औषधांना TBचे रोगजंतू आता जुमानत नाहीत. कारण पृथ्वी काय फक्त मानवाच्या बापाची नाही, सगळ्याच जीवजंतूंनी तर राहायचं आहे. त्याच्यामुळे मानवाने जी नवीन अँटीबायोटिक आणली त्याला न जुमानणारे रोगजंतू निर्माण झाले. म्हणून सुपरबग असं तुम्ही ऐकत असाल, सुपरबग आला म्हणजे आतापर्यंत जी काही अँटीबायोटिक औषधं आहेत त्यांना अजिबात न जुमानणारे सुद्धा बॅक्टेरिया निर्माण होऊ लागलेले आहेत. ही समस्या आहे अँटीबायोटिक्स पुढे. तर म्हणून अँटीबायोटिक्स वापरताना ही खूप काळजी घ्यायची असते. त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, तुमची प्रतिकारशक्ती कमी होते, तुम्हाला साधे इन्फेक्शन लगेच व्हायला लागतात. म्हणजे अँटीबायोटिक्स ही दुधारी तलवारीसारखी आहे, ती मानवाचा जीवही वाचवते आहे. परंतु अयोग्य जर वापर केला तर त्याच्याने काही नुकसान पण होत आहेत. तर ह्या सगळ्या शेवटी एकच कन्क्लुजन मी सांगेल की अँटीबायोटिक जी आहेत ती केवळ आणि केवळ डॉक्टरांनी वापरण्याची औषधं असून डॉक्टरांनी सुद्धा त्याचा वापर विचारपूर्वक करण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्ही पेशंटनी मेडिकलवर जाऊन सेल्फ मेडिकेशन करून किंवा सोशल किंवा गुगलवर जाऊन काहीतरी औषधं स्वतःच खाणं हे तुम्ही थांबवायला पाहिजे. नाही तर जी औषधं मानवजातीसाठी वरदान आहेच तीच औषधं आता समस्या ठरू लागतील, हे भविष्य असू शकतं. धन्यवाद.